तर एक मोठी बातमी पालघरमधून समोर येते। पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती झाली। 3 कर्मचाऱ्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। 5 कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात पुन्हा एकदा वायू गळती झाली आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर 113 मधील मेडली फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत ही वायू गळती झाली। यामध्ये 8 कामगारांना याची बाधा झाली आहे। 3 कामगारांचा मृत्यू झालाय तर 5 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। विनायक, ही वायू गळती झालेली आहे, आत्ताची काय नेमकी अपडेट आहे? हो, नक्कीच। आज सायंकाळच्या सुमारास बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मेडली फार्मास्युटिकल या कंपनीमध्ये वायू गळती झाल्यानंतर 4 कामगारांचा तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 2 कामगारांचे गंभीर जखमी झालेले आहेत। बोईसरमध्ये सिंधे रुग्णालयात जे जखमी आहेत त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहे। या ठिकाणी राजेंद्र गावित पालघर मतदारसंघाचे आमदार तसेच पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच डीवायएसपी विकास नाईक हे गेल्या 1 तासापासून या ठिकाणी आहेत। सध्या आपल्याशी बोलण्यासाठी आमदार राजेंद्र गावित आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकी त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन काय पाहणी केलेलं आहे। सर, काय पाहणी केलं नेमकी सांगा? तर मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती झाली। यामध्ये 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर 5 कामगारांवर उपचार सुरू आहेत। पालघरमधल्या तारापूर एमआयडीसी बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। वायू गळती झाली। यावेळेस या कंपनीमध्ये काही कामगार काम करत होते। वायू गळतीमुळे मात्र दुर्दैवाने 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तर 5 कामगार हे गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, या कंपनीतील दृश्य आहेत। या कंपनीत ही वायू गळती झाली। या कंपनीचं नाव मेडली फार्मा कंपनी असं आहे।